तम आणि सत्व. जर मनुष्य मरतानी साध्या भाषेत सांगतो आरडाओरड करू लागला आणि आरडाओरड करता करता जर प्राण गेला तर तो मनुष्य आदतम नरकात जातो. कारण तमोगुण वाढल्याशिवाय मनुष्य ओरडत नाही. रजोगुण जर वाढला, तळलेले मळलेले पदार्थ जर खावायला मागू लागला तर समजून जायचं मेल्यावर परत मनुष्य जन्माला येतो. आणि 2 महिने 15 दिवस 20 दिवस तो मनुष्य जर कोमामध्ये गेला, साध्या भाषेत शास्त्राच्या मौनामध्ये गेला, त्याच्या पायाला मुंग्या चावल्या, डेकणं चावले, विंचू चावला, त्याला काहीही त्याचं कळत नाही. असा मनुष्य गतप्राण झाल्यावर तो स्वर्गात जातो. विठ्ठल आईच्या निमित्ताने ही सेवा आहे, आईच्या निमित्ताने सर्व आहे. म्हणून तुम्ही श्रोते बसलेले शेवटच्या टायमाला सत्वगुण प्राप्त करायचा असेल तर हयातीमध्ये शिव्या देता येणार नाही. लक्षात घ्या, हयातीमध्ये तळलेले मळलेल्या पदार्थाच्या अधीन होता येणार नाही. जर हे 2 गोष्टी त्यागल्या तर स्वर्ग यज्ञ न करता प्राप्त होतो. भागवत सांगतोय, भुले बाबा नाही. मग आई आणि बाप, माता आणि पिता यांची ख्याती या वृत्ती लोकांमध्ये काय आहे ते 2 मिनिटाचा दृष्टांत देतो ग्रंथातून आणि नंतर अभंगाकडे बोलतो. कारण कसं आहे, धर्म जर टिकवायचा असेल तर साधू संतांनी माता आणि पिता का मातृभव, पितृभव, आचार्य भव, देवो भव, प्रत्येक मनुष्याला 4 ऋणातून मुक्त व्हायचं. जर तुळशीची माळ घालून मनुष्याचा प्राण गेला तर तो मनुष्य 4ही ऋणातून मुक्त होतो. सर्व लक्षात घ्या. तुळशीचा आहार आणि रामकृष्णारी मंत्र जर घेतला तर तो मनुष्य 4ही ऋणातून मुक्त होतो. आई बापांची सेवा करून न दुखवणे आणि सेवा करणे शेवटपर्यंत ह्या 2 ऋणातून मुक्त झाला. पण देवाचे ऋण जर फेडायचे असतील तर आचार्य म्हणजे संताला शरण जाऊन संताकडून नाम घ्यावा लागेल आणि त्या नामाचं उच्चाटन जर रात्रंदिवस चालू झालं तर मनुष्य ऋणातून मुक्त होतो. म्हणून माता आणि पिता यांची ख्याती काय पटकीन सांगतो. ज्ञानवती आणि शांतनू पती पती. विवाह झाला आणि विवाह झाल्यावर शांतनुच्या वडिलांनी त्रिजटा नावाच्या ऋषीला आमंत्रित केलं की बाबा माझ्या पुत्राचा विवाह झालेला आहे आणि त्यांना आशीर्वाद द्यायला तुम्ही या. आले. शांतनूच्या वडिलांनी पटकीने पुढे जाऊन पाय धुळू गेले. पाय धुळ म्हणजे पाद्यपूजन करायचं आणि 2 थेंब आपल्या मुखात टाकायचे अंगोष्ठावर. तीर्थ. तुम्ही म्हणता की बाबा हे असं का प्यायचं. या विश्वात सर्वात श्रेष्ठ तीर्थ आणि सर्वात व्यापक तीर्थ हे संत चरण. कारण जेवढे तीर्थ तुम्ही जाता, मणिकर्णिकेला जा, यमुनेला जा, गंगोत्रीला जा, नर्मदेला जा, कृष्णाला जा, अमृजाला जा, भीमाला जा, हे सर्व तीर्थ रात्री संतांच्या चरणाची इच्छा करतात. आणि म्हणून संत चरण हे सर्वात श्रेष्ठ जगातलं पहिलं तीर्थ हे लक्षात घ्या. मग तेव्हा पाय धुळ घेतले. शांतनु तू आणि तुझी पत्नी पाय धुळ घ्या. दोघं सरसावले आणि शांतनुने पाहिलं उजवा पाय सुजलेला आहे, पायाला थोडस छिद्र आहे. बायकोला म्हणला डोळे बंद करायचे, एका हाताने नाक दाबायचे आणि एका हाताने पाय धुळ घ्यायचे. आता अशी केल्यावर काय येईल तीर्थ सांगा बरं. दोघांनी डोळे बंद केले, दोघांनी नाक बंद केलं आणि जसं पाय धुळ घ्यायला लागले तेव्हा वरून आवाज आला. दोघे आंधळे होते. मी माता आणि पित्यांचं वर्णन करतोय, ख्याती काय आहे सर्व लक्षात घ्यायचं. 1 मिनिटात संपणार आहे. दोघे आंधळे होते. दोघे रडू लागले. रडता रडता नेत्रातल्या आसवाने पाय स्वच्छ धुवून निघाले. पाय धुळ झाली. वरून आवाज आला, कठीण परिश्रमामध्ये सुखी होती. कठीण परिश्रमामध्ये सुखी होती. आनंद वाटला.
पण संतान होण्याचं वय सरत आलं. वय संपणार आता. तेवढ्या दोघे देवाऱ्याच्या पुढे बसून म्हणू लागले, शांतनू म्हणू लागला, एक पुत्र द्या भगवंता, एक पुत्र द्या. माझं नपुसक नाव पुसून टाका आणि माझ्या पत्नीचं निपुत्रिक नाव पुसून टाका. एक पुत्र द्या एक. आणि असं बोलत असताना दारात आकाशवाणी झाली, नारायण नारायण. दोघे उठले, बाहेर गेले, घट्ट पाय धरले, मस्त नतमस्तक झाले. आणि झाल्यावर वरून आवाज आला, ऐक्ष्यमान भव, अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. दोघांनी वर पाहिलं, म्हणले पहिले दोन्ही आशीर्वाद नका देऊ, पण तिसरा मात्र द्या, पुत्रवती भव. नारद महर्षी म्हणले पुत्र होईल पण आंधळे होते. ते म्हणले आंधळे झाले तरी चालेल, आमच्या बाळाचं वारस तुम्ही करा, पण आम्हाला पुत्र होऊ द्या. तथास्तु. पण म्हणले कठीण परिश्रम घ्यावा लागतील, कारण त्रिजटा नावाचा शब्द ऋषी काय सांगितलं होता, कठीण परिश्रमामध्ये सुखी होतील. म्हणजे कठीण परिश्रम घ्यावा लागतील. काय? नैमिषारण्याच्या नदीच्या पलीकडे शिलखंडेवर 12 वर्ष उभा राहावं लागेल, तप करत कंदमूळ खाऊन. तर म्हणजे चालन, साधन द्या. तपाला साधन असतं. काय असतं साधन? नाम. लक्षात घ्या सर्वांनी, नामाशिवाय तप होत नाही. आता 6 महिने आनंदीला पोरं जात, ते पद्मासन घालत नाही, ते नामचिंतन करत नाही, ते देवारे पूजत नाही, आंघोळ्या करून गंध लावतात. आणि गुरुजी म्हणतात पाठ घ्यायचा आहे गायनाचा. गायनाचा पाठ केलं तर कसं होईल? वाचा पवित्र कशी होईल? मृदुंगाचा ठीक आहे क्लास, 1 तासाचा तो क्लास आहे, पण चिंतन जर घडलं नाही तर वाणी पवित्र होणार नाही, देहाचं सार्थक होणार नाही. मग तपाला साधन काय? नाम. आणि तप सुरू झालं, नाम दिलं, ओम ब्रह्माय नमः दिलं, आणि दिल्यावर तप सुरू झालं. आणि सुरू झाल्यावर जवळजवळ सरता आलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हणले एक पुत्र द्या. पुत्र होईन, आंधळे होते. ब्रह्मदेवाने सांगितलं पुत्र होईन, आम्ही आंधळे झालो तरी चालेल, पण पुत्र द्या. आणि मग दिवस गेले आणि पुत्र झाला. आणि पुत्राचं वारस देवनाथ महर्षीने केलं, आणि त्या पुत्राचं नाव ठेवलं श्रावण कुमार. याला तुम्ही आम्ही म्हणतो श्रावण बाळ. विठ्ठल. बाळ 18 वर्षाचं झालं आणि दशरथाच्या राजसभेमध्ये प्रवेश केला. वशिष्ठ ऋषी बसले होते. त्यांनी न पाहता सांगितलं, श्रावण बाळा, तुझे माता पिता आंधळे आहे. चंदनाची कावड कर, आणि चंदनाची कावड करून 3 तीर्थ जर केले तर तुझ्या माता पितेला पुनरुपी दृष्टी प्राप्त होईल. म्हणजे कुठले? काशी, केदार आणि बद्री. कावड तयार केली, पहिलं काशीमध्ये आगमन केलं. आरती चालू होती. द्रष्टांत संपतेवर का लक्षात घ्या. आरती चालू होती. आरती झाल्यावर देवाच्या पाया पडायचं असतं. जशी आरती झाली, काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला लोक लागली, आणि हा पटकीन आपल्या आई बापाच्या पाया पडला. पुजारी भडकला. येथे प्रथा माता आणि पित्यांची नाही, तर सर्वांचा विश्वनाथ याचं दर्शन आहे. तेव्हा एक शब्द बाळाने उच्चारला, मातरे पितरे चैव साक्षात प्रत्यक्ष दैवते महत्वा ग्रहिणी शेवते सदा सर्वदा प्रयत्नात. आई आणि वडील साक्षात देव. तुका म्हणे माया बापे नवे नवे देवच, रूप नाही देवच आहे. कारण का? त्याच्या प्रमाणावर बोलतो, पुढचं पूर्ण करतो. मातेने जर शाप दिला
तर विष्णू दूर करू शकत नाही. म्हणजे आई विष्णूपेक्षा काकणभर श्रेष्ठ आहे. विष्णूला जर तुम्ही पूजलं नाही तर विष्णू प्रसन्न होत नाही. पण आईला जरी पूजलं नाही तरी आई अखंड प्रेम करते निष्कामतेने तुमच्यावर. मग एक स्वार्थी आणि एक निस्वार्थी आहे. देव हा स्वार्थी आहे. देव हा स्वार्थी आहे. त्याला दिल्याशिवाय तो प्रसन्न होत नाही. त्याने भुलेबाबाचा संसार मोडवला, अनेकाचा मोडला, माझाच नाही. चांगलं 40,000 पगार होता, आहे का नाही. डोंगरात आणलं त्यांनी मला. पण त्याच्या नादी मी लागलो. कोणाच्या? कृष्णाच्या, विष्णूच्या मी नादी लागलो. विष्णूला मी जसे संकल्प केले तसं तुम्हाला डोंगरात घेऊन आला. मी त्यांनी काय केलं? संसार मोडून टाकला. कोणचा? आसक्तीचा, विरक्तीचा नाही, आसक्तीचा. लक्षात घ्या. मग आईने शाप दिला, विष्णू दूर करू शकत नाही. पण आईने जरी आशीर्वाद दिला तर विष्णूचा शाप लागत नाही. यांच्या प्रमाणावर सांगितलं मायबाप हे साक्षात देव आहे. मग हा श्लोक उच्चारला. पुजारी भडकला. अजून भडकल्यावर म्हणला असं कुठे लिहिलेलं आहे? कुठल्या ग्रंथात लिहिलेलं आहे? श्रावण बाळ म्हणला काशी विश्वेश्वर सांगतील. काशी विश्वेश्वर सांगतील. आता बाबा बाबाचे भांडण, बाबा कीर्तनात दुसऱ्याचे भांडण लावून देतात. बाबाला काशी विश्वेश्वर कसा पडतो? राजकारणी नाही म्हणता मी, तुम्ही म्हणता बाबा काय. मी कोणाची आहे कुठल्याही कमेंट वगैरे मी टाकत नसतो. हे वैष्णवला मी सगळ्यात देव मानतो. पण जे पंडित आहेत त्यांचा मी संग करीत नाही. आता हे असे जर भांडण मिटावा साधूनी का साधूनी भांडण लावावा, आणि ते बी कीर्तनात. मृदुंग म्हणे कशासाठी आले? मृदुंग वाजवण्यासाठी, आम्हाला साथ देण्यासाठी आले. लावणी मृदुंग श्रुती टाळ शिवब्रह्माचा. ही मंडळी टाळ वाजायला आली आणि भुलेबाबा निरूपण करायला आले. अभंग सोडून निरूपण का करावं? बघा, अज्ञान जनाला सज्ञानाच्या मार्गाने लावावं साधूनी वक्त्याने. पण वक्त्याने ज्ञानी लोकांना सुद्धा अज्ञानात जर आणून टाकत असेल तर तोच मुळात ज्ञानी मनुष्य असतो. सर्वांनी लक्षात घ्या. बाबा कोणाचा देश नसत करत नाही. तेव्हा ते म्हणले काशी विश्वेश्वर सांगतील. हा, काशी विश्वेश्वर सांगतील. आणि तेवढ्यात महादेव प्रगट. आणि महादेवाच्या मुखातून श्लोक आला. पिता हि धर्म, पिता हि कर्म, पिता हि परम तपः, प्रीती प्रीतिमा पान्ये पितरे सर्व दैवता. शंकर भगवंत म्हणले बाळ बोलतोय ते बरोबर आहे. याचा पिता हे धर्म आहे, पिता कर्म आहे, पिता हे परम तप आहे. अरे एक पुत्र होण्यासाठी 12 वर्ष कंदमुळं खाल्ले माता आणि पित्याने, तेव्हा तो पुत्र झाला. आणि तो जर पुत्र होऊन जर शिव्या देऊ लागला आज कलियुगात तर त्या माता पित्याने आपल्या आयुष्यात काय कमवलं? म्हणून तुम्ही आम्ही माता आणि पिता यांना शेवटपर्यंत प्रेम द्या. सोनं नाणं देऊ नका. कारण मातेने कवडी बरविष्ठा तुमची खाल्ली, लक्षात घ्या. धुतानी नका. आणि स्तनपान केलं. गुरु शिष्य हा गुरुचा उपकार कधी फेडू शकत नाही. सगळं देईन पण मंत्र देऊ शकत नाही. आणि तुम्ही आईला सर्व देऊ शकता पण आईला स्तनपान करू शकत नाही आणि आईची विष्ठा खाऊ शकत नाही. म्हणून येथे आलेल्या सभा मंडपामध्ये सर्वांनी आजपासून संकल्प करा का प्राण गेला तरी माझी आई जिवंत, मी तिला दुखवणार नाही. हेच तुमचं सर्वात श्रेष्ठ भक्ती. विठ्ठल आईच्या सेवेसाठी घेतलेला अभंग. अभंगामधून प्रथम चरण सांगतो. सारा सार विचार करा उठा उठे, नामधरा कंठे विठोबाचे. कारण सारासार विचार फक्त मनुष्य प्राण्याला करता येतो. इतर प्राण्याला सारासार विचार करता येत नाही. कारण शास्त्र म्हणतं पशो देही नाही गती, ऐशे सर्वत्र बोलते. मनुष्य देहाचे निगते, परलोकेचे श्रीराम.
पशुदेहाला परलोकाला नेता येत नाही. पशुदेही नाही गते असे सर्वत्र बोलतात. एक नाही सगळे बोलत. हा, बैलाला काय मुक्ती मिळेल का, बैलाला काय मोक्ष मिळेल का, नाही असं सगळे म्हणतात. तो पशु आहे, बरोबर की नाही. त्याला फक्त खाण्याचं ज्ञान आहे. आपण थोडस निरूपणामध्ये जाऊ, सर्वांना कळेल. त्याला इतर गोष्टीचं ज्ञान आहे, पण त्याला स्वतःच्या जीवाचा उद्धार करण्याचं ज्ञान नाही. देवाचे भजन याच देई घरे, देवाचे भजन मनुष्याने देवाचं भजन म्हणजे चिंतन करता येतं. आणि जर चिंतन चित्तात केलं तर चैतन्य स्वरूप मनुष्य होतो, स्वरूपकार होतो. त्याला आपण म्हणतो चिंतने चिंतने तद्रूपता. मग आपल्याला स्वरूपाकार होता येतं. आणि याच देहामध्ये चिंतन भजन म्हणजे चिंतन चिंतन जर केलं तर चैतन्य शक्ती प्रगट करता येते. विश्वातली एक शक्ती आहे. तुम्ही एक दाणा टाकला की नाही, आता एवढं लांब आणि तुमच्या घरात टाका बरं 100 दाणे, किती कंस होते. अनुभव. मग या देहामध्ये चिंतन घडतं. चिंतन घडलं का चैतन्य स्वरूप होतो. चैतन्य स्वरूप झाला का स्वरूपाकार होतो. जीवन जगणे म्हणजे जन्म आणि मृत्यूचा नायनाट होतो. आणि जन्माला ये मर, जन्माला ये मर, जन्माला. आता परत मेरा तरी काही पंचायत समितीचे सदस्य झाले आहेत का पुढच्या वेळेला, आणि कशावरून होती बरं. आपल्या शेटे परिवारात ते येतील कशावरून. त्या दिवशी नागरगोजे म्हणून मोठा शेट आहे नाशिक नगरचा, बोलेगाव मध्ये, ते बाबू शेट. त्यांना मी म्हणलं परत शेट म्हणून तुम्ही येणार नाही. लक्षात आलं का तुम्हाला. याच देई, बरोबर की नाही. तुम्हाला आता ध्येय प्राप्त झालेलं आहे. मग येथे चिंतन करता येतं. आणि काही ज्ञान नाही कुठे, दुसऱ्या देहामध्ये ज्ञान नाही. कशाचं चिंतन करण्याचं आणि परलोकीची गती प्राप्त करण्याचं आपला विषय चाललेला आहे. मग आता पहा, हा ध्येय मिळाला. काही लोक म्हणतात 20 लाखाचे टमाटे विकले, भाग्यवान पुरुष आहे. त्याला काय म्हणले तुम्ही, काय भाग्य उजळायला आलो. 20 लाखाचे टमाटे आणि 2-4 वर्ष जर केले सगळा तोटा आला तर 21 लाख जर गेले तर 1 लाख अंगावर बसतील. याला भाग्यवान नाही म्हणत महाराज. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे भरतखंड आहे. येथे नरदेह प्राप्ती होणे म्हणजे परम भाग्याची संपत्ती, सगळ्यात मोठी संपत्ती नरदेह. पण त्या नरदेहामध्ये 2 गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे, तेव्हा चैतन्य वस्तू तुम्हाला वश होते. अनुभव घ्या. काय मी सांगितलं तुम्हाला, अनुभव घ्या. चैतन्य वस्तू वश होण्यासाठी देह परम भाग्याची संपत्ती, पण तेथे विवेकाने परमार्थी त्याशी वशमी परमात्मा. देव कोणालाही वश होत नाही, जरी नरदेह प्राप्त झाला.
पण त्या देहामध्ये जर विवेक आणि परमार्थ, विवेक म्हणजे सद्बुद्धी, परमार्थ म्हणजे नामचिंतन नामस्मरण जर घडलं नाही तर त्या देहाला देव वसवत नाही. मग सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून सुण पाणी घेतसे वारंवार. मग तुम्हा आम्हाला सारा सार निवाडा करता येतो. शास्त्र म्हणतं असार टाकुनी सार घेईजे, नी गोंडाळ टाकुनी नीर घेईजे, आणि नीर टाकुनी क्षीर घेईजे, तया नाव संत बोलीजे श्रीराम. तुम्ही आम्ही सर्व संत होऊ शकतो नाही आहे, पण तुम्हाजवळ जर नाम चिंतन असेल, सार वस्तू जर तुम्ही अंगीकार केली तर तुम्ही संत होतील. संत होण्यासाठी हरिपाठाची गरज नाही, संत होण्यासाठी दिंड्याची गरज नाही, संत होण्यासाठी गायकाची गरज नाही, संत होण्यासाठी वक्त्याची गरज नाही, मृदंगमणी नाही. संत होण्यासाठी महाराज म्हणतात नामामध्ये नाम केशवाचे घे, नामामध्ये नाम केशवाचे घे.